हाहाकार माजला आहे। साधे कुणगे आहेत म्हणजे शेतीची जी जागा असते ते आहे आणि त्याच्यात किती पाणी भरलं आहे ते बघा इथे बघा संपूर्ण। आणि आता गाड्या त्याच्यातनं एवढं रिस्क घेऊन गाड्या घेऊन येत आहेत। जबरदस्त पाणी जातं म्हणजे छोटासा पूल आहे पण पूर्ण भरला आहे। आणि ह्या साईडला पण आहे बघा संपूर्ण शेतीचं सगळं नुकसान झालेलं आहे, हाहाकार झालेला आहे। एवढा पाऊस पडला इथे हे बघा, भयंकर परिस्थिती असते हे बघा। संपूर्ण शेतीमध्ये पाणी झालेलं आहे आणि जितकं दाखवता येईल तेवढं मी दाखवतोय। बऱ्याच ठिकाणी असं पाणी भरलेलं आहे हे बघा। हा रस्ता जातो पेंडूर इथे, पुढे काळसा धामापूर याला जॉईंट आहे ते धामापूरचं तळं आहे आणि भयंकर खोल आहे ते। आणि एवढं पाणी भरलेलं आहे इथे ना हे बघा। नाही ना आम्हीच ह्या करतो खै खै पाणी भरलं आता, पुढे भरला असता। हो चला चला इकडे हे बघा पूर्ण पाणी भरलं आहे आणि तरी माणसं जात आहेत। जबरदस्त पाणी आहे बघा हे बघा मित्रांनो, एवढं जबरदस्त पाणी भरलं आहे ना हे बघा। आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी फोर्स आहे पाण्याला हे बघा। म्हणजे काल रात्रीपासून एवढा पाऊस भरला आहे ना की उसंतच नाही, म्हणजे एक सेकंदसुद्धा पाऊस थांबला नाही बघा। किती पाणी भरलं आहे बघा। ही संपूर्ण शेती आहे आणि त्या शेतीमधनं संपूर्ण पाणी येतं आणि बाजूला धामापूरचं तळ आहे लेफ्ट हँड साईडला। इथे संपूर्ण पाणी वगैरे सगळं भरलेलं आहे बघा हे बघा मित्रांनो। तिरवडा गाडी आली, तिरवडा अंगणेवाडी। हा येतो लो येतो लो भयंकर पाऊस आहे मित्रांनो, भयंकर पाऊस कोकणात। हे बघा मित्रांनो, हा रोड आहे आणि आमचा विलास, नाही तर बोलायला ह्याला काय रोड बोलताय तर आमचा विलास माझा मित्र। आणि खास स्पेशली आलो आहे की हे धामापूरचं तळं आहे, म्हणजे माझा एक ब्लॉगसुद्धा आहे पेंढराचं तळं म्हणून, जे वर्षातनं एकदा मच्छीमारीसाठी ओपन केलं जातं। खूप लांबून लांबून लोक इथे मच्छीमारीसाठी येतात। तळं ॲक्च्युली जे एकदम लास्टला तिथे दिसतं आहे ते पूर्ण तळं आहे आणि त्याचं पाणी इथपर्यंत आलेलं आहे। म्हणजे ही जवळजवळ शेती आहे, जवळजवळ जे दिसते आहे तुम्हाला ती शेती आहे आणि त्या शेतीपर्यंत पाणी भरलं आणि तेच जे दाखवते तुम्हाला ते रोडवरनं जे पाणी जात आहे तेच पाणी आहे। इथपर्यंत पाणी आलं आहे बघा आणि रिव्हर्समध्ये पाणी जात आहे परत, म्हणजे जे वरचं पाणी येतं आहे ते परत नदीला मिळतं आहे इकडनं जाऊन हे बघा। आणि असे जे एकदम लास्टला आहे ते धामापूरचं तळं बोलतात ते पेंढराचं तळं, म्हणजे इथे मच्छीमारी केली जाते वर्षातनं एकदा। मोठा उत्सव असतो तो। कधी जर तो उत्सव बघायचा असेल किंवा तो ब्लॉग बघायचा असेल, तो ब्लॉग जर बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर आहे पेंढराचं तळं म्हणून, नक्की बघा हे बघा। सगळीकडे हाहाकार माजलेला आहे आज सिंधुदुर्गात। एवढा पाऊस आहे, रात्रभर चालू आहे, 3 दिवस सतत चालू आहे पाऊस। म्हणून आज विलासाने मी आलो आहे की काय इथली अपडेट आहे किंवा सिंधुदुर्गात कुठे कुठे किती पाऊस पडतो आहे दाखवण्यासाठी आज आम्ही बाहेर पडलो। भरपूर पाऊस पडतो आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी संतोष अंकुश गुराम, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। आज मित्रांनो कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गात एवढा पाऊस पडतो आहे ना, सतत 3 दिवस मुसळधार पाऊस चालू आहे, जराही 1 मिनिटसुद्धा उसंत घेतलेली नाही। त्यामुळे मी आणि माझा मित्र विलास जिथे जिथे जाऊन पाणी भरलेलं आहे तिथला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे। इथली अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे मी। जबरदस्त पाऊस पडला आणि जिथे जाल तिथे पाणी भरलेलं आहे आणि तरीसुद्धा काय लोक त्याच्यात डेअरिंग करून जात आहेत, रिस्क घेत आहेत आणि गाड्या काढत आहेत, सांगूनसुद्धा ऐकत नाहीत। कारण काही गोष्टी अशा आहेत की त्यांना जाणंही अर्जंट आहे। असे माहितीपूर्ण व्हिडिओ मी होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर देत असतो। आजसुद्धा जे काय अपडेट असतील ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन। हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, हे सगळे अळी आहेत, म्हणजे नारळाची वगैरे जी झाडं आहेत तिथपर्यंत पाणी सगळं भरलेलं आहे। भरपूर नुकसान होतं आहे, पण कोकणातली एक खासियत आहे की आम्ही कोकणवासी इतकं लक्ष देत नाही, जे झालं ते जे आहे आता परमेश्वराचं आहे, निसर्गाचं आहे। हे बघा जबरदस्त पाणी भरलेलं आहे इथे, तो जुना साकाव आहे, बाजूला धामापूरचं तळ आहे आणि तेच पाणी तिकडनं येतं। समोर तुम्हाला दिसत आहे एवढं फोर्सली पाणी येत आहे बघा। पाऊसच तसा पडला आहे मित्रांनो, हे बघा।
हां हे बघा इकडनं हा रस्ता गाडीसाठी आहे मित्रांनो, पण काय जाणार मला सांगा. हे बघा खतरनाक सगळा पाऊस भरलेला आहे चारी बाजूने. आज विलासाने मी स्पेशली जात होतो देवळाच्या ब्लॉकसाठी, पण नाही जाऊ शकत आहे कारण तो रस्ता पुरा सगळा पाण्याने भरलेला आहे, म्हणजे कायच चान्स नाही जाण्यासाठी. त्याच्यामुळे आज मग आम्ही ठरवलं की जी कोकणामध्ये आज जी पडझड होते आहे की एवढा पाऊस पडतो आहे तो तुमच्यापर्यंत दाखवावा, कारण याच्यातनं जाण्याची हिंमत नाही. हे बघा छोटासा रस्ता आहे, पुढे तर खोल आहे मध्ये, आणि हे बघा हे सगळं पाणी जलमय झालेलं आहे आज कोकण. हे बघा आणि हा म्हणजे लोकांची झाडं वगैरे पडली आहेत, लाईट्स गेलेल्या आहेत, भरपूर नुकसानसुद्धा झालेलं आहे. हे बघा काय पाण्याचा फोर्स आहे बघा मित्रांनो. आज सतत 3 दिवस मित्रांनो एवढा जबरदस्त पाऊस पडतो आहे. 3 दिवस झाले आहेत आणि 1 मिनिटसुद्धा उसंत घेतलेली नाही. हे बघा किती पाणी आहे बघा. हे बघा तो पूलसुद्धा तुटलेला आहे, म्हणजे जो साकाव आम्ही बोलतो जुना. हे बघा जिथे पाणी भरलं तिथे आम्ही जाऊन बघतोय की कितपत नुकसान झालं आहे, किंवा कोणाला काय मदतीचा हात देता येईल, कोण फसलं असेल तर त्याच्यासाठी आज विलास आणि मी फिरतोय. जर माझ्या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हे बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो ना हे सगळं भरलेलं आहे, आणि हा जो एरिया आहे तो सावरवाड आहे, म्हणजे ते बघा झाडाच्या वरपर्यंत पाणी आहे. हा ब्रिज आहे सरळ जातो कट्ट्याला. हे बघा हे सगळी शेतजमीन आहे, इथे पूर्ण भरलं आहे बघा. झाड केवढा पडला, झाडसुद्धा कोसळून पडलं, म्हणजे एवढा भयंकर पाऊस पडतो आहे. हे बघा मित्रांनो आमच्या कट्ट्यावर सुद्धा संपूर्ण वरपर्यंत पाणी आलं आहे, भरपूर पाणी आहे. त्या साईडचं पण दाखवत होते बघा. हे बघा मित्रांनो हे कर्ली नदी, म्हणजे आता आलो आहे नेरूळ पारला आम्ही, आणि काय भरली आहे बघा. ही बघा म्हणजे कोकणात इतका तुफान पाऊस पडतो आहे ना, आताही कंटिन्यू चालू आहे पाऊस. आणि विलासाने मी आता आलो आहे नेरूळ पारला. ही कर्ली नदी आहे. हे बघा पूर्ण शेतीत माडं वगैरे बघा, सगळी माड वगैरे सगळं पाणी भरलेलं आहे, म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे. हे बघा मित्रांनो आता आम्ही जातो तो कुडाळला देवस्थानासाठी. काय जाणार मला सांगा. हे बघा तर विलास बघतोय पाणी किती आहे. हे बघा एवढं जबरदस्त पाणी भरलं आहे ना, पुरा पुलावरनं पाणी जातं आहे. काय जाणार आणि काय देवस्थानाचे व्हिडिओ करणार. तुमच्यासाठी सगळे कष्ट घेतो आहे मित्रांनो की तुम्हाला चांगली देवस्थानं बघायला मिळावीत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तर त्यांनी काय तुमचं नुकसान होणार नाही. आम्हाला जरा पावर येते की बाबा आपण यांच्यासाठी काहीतरी करूया. आता बघा किती पाणी आहे बघा. तर विलास जातो आहे बघायसाठी की बाईक आमची जाईल की न जाईल. तर एवढा फोर्स आहे ना, भीती वाटते जायला. पाणी जास्त नाही आहे पण त्याचा फोर्स भरपूर आहे. त्या काय बघा घराच्या इकडे शेतीत संपूर्ण पाणी घुसलेलं आहे बघा. सगळं पाणीच पाणी जलमय झालेलं आहे कोकण. एवढा खतरनाक पाऊस आहे. हे बघा विलास तिथपर्यंत जाऊन बघून आला आहे. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो इथपर्यंत पाणी आलं आहे, पूर्ण पाणी भरलेलं आहे. हे बघा 3 दिवस कंटिन्यू पाऊस आहे, जरा पण थांबला नाही. हे बघा जबरदस्त पाणी आलेलं आहे. हे बघा मित्रांनो आता ना विलास बनवतोय ट्रॅप. हे काय कोंबडीचे आतडे आणि वगैरे टाक. हे बघा आता ट्रॅप तर सगळ्यांना माहिती आहे, काय सांगायला नको आहे. दोन्ही ते अजून एक आहे का तिथं जाऊन आता वाळात आम्ही ठेवणार, कारण दिवसभर एवढा पाऊस होता ना. ते पण तुम्हाला शूट दाखवलं आहे सगळं. आणि नंतर मग आल्यानंतर विलास बोलला चल आज आपण ट्रॅप लावूया खेकड्याचे. ते लावतो आहे. उद्यासुद्धा आम्ही सकाळी येणार आहोत. सकाळीचं जे काय आम्हाला खेकडे त्याच्यात भेटतील तेही तुम्हाला दाखवून, कारण सकाळी लवकर यावं लागतं 6च्या आसपास आहे ना विलास. 6 वाजता येऊ भया. 6 वाजता येणार आणि ते ट्रॅप सगळे काढणार. जे काय खेकडे भेटतील ते तुम्हाला दाखवणार. आज मित्रांनो भयंकर पाऊस होता आहे बघा. सगळी हिरवळ झालेली आहे आणि 3 दिवस सतत पाऊस चालू आहे. तेही तुम्हाला दाखवलं शूट मी.
कंटाळलो आम्ही अक्षरशः. आज म्हणजे आता संध्याकाळच्या टायमिंगला थोडंसं कमी झालं आहे, म्हणून विलास बोलला की चल आपण ट्रॅप लावूया, म्हणून आता ट्रॅप लावायला जातो आहे आम्ही. हे बघा मित्रांनो, आता आम्ही जातो आहे विलासाने ट्रॅप लावायला. आणि विलास ना मित्रांनो एवढा म्हणजे मासे पकडण्यात, खेकडे पकडण्यात वस्ताद माणूस आहे, वस्ताद. आणि खूप जुना मित्र आहे माझा मुंबईपासूनचा. आता तो इथे स्थायिक झाला आहे आणि अत्यंत हुशार आणि थोडासा लाजाळू असा मित्र आहे. काय आला रे, चल तू पुढे चल, मी पुढे जाऊन काय करतो. असे थोडेसे दगड टाकावे लागतात हेवी, म्हणजे डबे तरंगणार नाहीत. आणि आपण म्हणतो मित्रांनो खेकडे आणले नाही, खेकडे आणलेले, पण ते खूप कष्ट आहेत मित्रांनो, खूप त्रास आहे. हे बघा आता जिथे लावेल ना तिथे बघा आता किती त्रास असतो तो. परत सकाळी येऊन लवकर 6 वाजता येऊन सगळं काढलं पाहिजे. त्याच्यात पाणी जर वाढलं ना तर डबे वाहून जातात, परत ते मिळत नाहीत आपल्याला. हे बघा अशी कंडिशन आहे सगळी. सगळं चिखल झालेलं आहे, चिखल. कारण पाऊसच असं जबरदस्त पडला आहे ना आज काय 3 दिवस पाऊस आहे. लोकांना सर्दी, ताप, माझा पण आवाज बघा कसा घोगरा झाला आहे सगळा. जबरदस्त पाऊस पडला आहे 3 दिवस. पण एक आहे मित्रांनो की कोणाचं नुकसान असं जास्त झालं नाही. मालवण साईडला वगैरे थोडीशी घराची नुकसान झालेली आहे, पण इथे काय एवढं झालेलं नाही, कारण तो समुद्रपाटा असल्यामुळे भरपूर पाणी आहे तिथे. असं गच ह्याच्यात येऊन लावावं लागतं, म्हणजे एकदम सपाटीचं आहे त्याच्यामुळे इथे पाणी कमी आहे. आणि आमच्या साईडला व्हाळात पाणी भरपूर असतं. हे बघा, हा बघा मित्रांनो, हा व्हाळ आहे. आणि ॲक्च्युली ना पाणी कमी लागतं, म्हणजे पाणी कमी असेल तर तुम्ही ते डबे लावू शकता. जास्त फोर्समध्ये असेल किंवा पाणी खदूळ झालं असेल तर खेकडे येण्याची गॅरंटी कमी आहे. असं कमी पाणी हवं आणि शुद्ध पाणी हवं. या पाटात लावलं ना की 100% खेकडे येतात. आता बरोबर लावेल बघा आता त्या ह्याच्यात की साईडने खेकडे बरोबर येतात. वर धोंडो ठेव त्याला. हे बघा मित्रांनो, असं ना आता आमच्याकडचा चिरा आहे, असं वजनशीर काहीतरी त्याच्यावर दगड वगैरे ठेवावे लागतात, नाही तर मग डबा वाहून जातो. बरोबर नाही काय? बरोबर. हे बघा आता मित्रांनो, आम्ही ना ही दुसरी जागा, म्हणजे एकाच ठिकाणी लावले तर जास्त येत नाहीत. आणि विलास तेवढा माहीर आहे की त्याला बरोबर पॉईंट माहीत आहेत कुठे जायचं आहे आणि कुठे खेकडे जास्त आहेत. ती पण जजमेंट असणं जरुरी आहे, तर कुठेही लावून चालत नाही ते. काय धोंडो बघी होतं कडे इले चल. असं मित्रांनो आज अडचणीतनं जाऊन पकडावं लागतं, सोपं नाही खेकडे पकडणं. पाण्याचं खालून म्हणजे पातळी एवढी नाही आहे, पण फोर्स भरपूर आहे. पाय ना ॲटोमॅटिक पुढे जातो. आणि ही जी साईड असते बघा, हे सगळे बिळं दिसत आहेत, ती खेकड्यांची बिळं आहेत समोर दिसत आहेत. आणि असे जो लोट आहे ना तो डेंजरस असतो बघा. कुठे गेला बघा तिथे. आता बघा मित्रांनो, आता काळोख होत आला आहे आणि कमसे कम 3 ते 4 डबे तरी लावायचे. तेवढा गच आहे आतमध्ये संपूर्ण बघा. आणि अशा ठिकाणीच येतात. मी आता पुढे जात नाही, खूप वेली वगैरे आहेत, काटेची झाडं जात नाही. लावलं ना, वेली खूप आहेत ना रे. ग्रीन शीटर फाटत त्याला
हे बघा आता मित्रांनो विलास जातोय खाली, म्हणजे ही वेगळी जागा आहे, डेंजरस जागा आहे विलासची. नको तुझा आता पाय बी स्लिप होईल. काय बाबू कुर्ले धरलं की नाही? हाँ इधर भी है क्या? तू ह्या गावचा नाही है? तू उधर का नहीं, इधर का नहीं है? कौन सा गाँव का? अरे वाह, यूपी का भाई है हमारा. ये देखो, क्या नाम है तुम्हारा? आमिर शेख. आमिर शेख. मोमेडियन है? हाँ? मोमेडियन ना? मुसलमान है ना? हाँ. अरे वाह, अपना दोस्त है तू. केकड़ा विकड़ा खाया कि नहीं? उधर किधर लगा रहे उधर? ऐसा जगह पे लगाना पड़ता है, डेंजरस जगह रहता है सब. उधर मच्छी आएंगी? हाँ मच्छी नहीं, खेकड़ा आएगा. खेकड़ा खाया है तू कभी? नहीं. हाँ खेकड़ा नहीं खाया? नहीं. अभी खा ना, अभी इधर आया कोकण में. तो कितना साल हो गए तेरे को आके? 5 साल. 5 साल हो गए. अरे वाह, पढ़ाई करता है कुछ? हाँ. स्कूल में जाता है? हाँ. कहाँ पे? इधर ही मेरे गांव में. कौन सा गाँव? कौला छापा. मतलब यूपी में? तो इधर 5 साल में क्या पढ़ रहा है फिर? अभी तो इधर छुट्टी है मेरे स्कूल में. 5 साल का छुट्टी है? ये कौन सा स्कूल है? 1 महीने का. 1 महीने का. अच्छा, पापा के साथ आया है? हाँ? पापा के साथ आए हो? अम्मी. अच्छा, ओके. ये हम लोग ऐसा ट्रैप लगाते हैं, फिर उसमें खेकड़ा आता है. हाँ अभी तो यूट्यूब. क्या बात कर रहे हैं? अरे वाह, हे बघा मित्रांनो, आपण यूट्यूबर आहे. कोणसा चॅनल का नाम क्या है? बॉबी गेमर 968. अरे वाह. कोण मित्रांनो जर बघितला त्याचा चॅनल सबस्क्राईब करा. झालं गया? आपका क्या है? मेरा होय महाराजा ब्लॉग. क्या नाम है? होय महाराजा ब्लॉग. हे बघा मित्रांनो, बऱ्यापैकी पाणी वाहत आहे आणि सगळी लावणीची कामं वगैरे सगळी झालेली आहेत कोकणामध्ये. बघा तिथे ट्रेलर वगैरे लावतं, इथे लावणीचं काम झालेलं आहे. संपूर्ण वर आहे ती शेती आहे. आज विलासच्या गावी आलो आहे मी, कारण एवढा पाऊस होता ना, म्हणजे आम्ही देवस्थानासाठी जात होतो शूटिंगसाठी, पण रस्त्यातच एवढं पाणी भरलं की पुढे जाऊ शकलो नाही, हिंमतच नाही झाली. त्याच्यामुळे मग विलास बोलला आपण ट्रॅप लावूया. त्याच्यासाठी आता आलो आहे आम्ही. ते तर जे काय खेकडे भेटतील ते मी उद्या तुम्हाला दाखवीन. तो काय विलास येतोय आमचा. लावलं काय रे पोरा? काय बघतं, नाही जावतो. चल, विलासने ट्रॅप लावलेले आहेत. आता उद्या बघूया किती भेटत आहेत ते, आणि जे काय भेटतील ते तुम्हाला मी दाखवीनच. रेसिपी करायला आज काय आहे की माझी बायको नाही, गीता नाही आली आहे, मी एकटाच आलो आहे. त्याच्यामुळे रेसिपी बघूया, झाली तर किंवा नाही तर मुंबईला. लावलं परा, अजून धोंड्यात लावतं. मजबूत लावा, हलता नाही डोबो परा. असे मित्रांना दगड ठेवावे लागतात, कारण नाही तर मग रात्रीचा कधी पाऊस वाढला, फोर्स आला तर डबे सगळे गायब. म्हणजे जेवढी मेहनत केली तेवढी फुकट जाते. त्याच्यासाठी सगळे असे मोठे मोठे दगड ठेवावे लागतात त्याच्यावर. आणि जे मोस्टली लावतात कोकणामध्ये सर्रास आता डबे लावतात. यूट्यूबला असतंच कसे बनवायचे. आणि आताच ही म्हणजे मजा असते पावसामध्ये की हवे तेवढे खेकडे तुम्हाला भेटतात त्यावेळेला. हे बघा इथे आता दगड लावतो आहे विलास आमचा, फोर्स आहे पाण्याला. हे बघा मित्रांनो, तर ह्या वाळात आलो आहे आम्ही. दगड आहे पण खूप मोठा आहे, मला वाटतं आहे ना रे. मोठं धोंडो हा. बारके ठेवूच नको येईल घ्या, ऐकलं? बारके ठेवूच नको, उडान जातो लो सगळा. काही उपयोग नाही एवढी मेहनत केलेली आहे. मोठं धोंडो ठेव त्याच्यावर. हां काय फोर्स आहे बघा मित्रांनो पाण्याला. शाबास 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 ठेव, शाबास. पण जेवढं मित्रांनो हेवी असेल ना त्याच्यावर डब्यावर त्या म्हणजे ट्रॅपवर, तर डबा हलत नाही. कधी रात्री जास्त पाऊस पडला आणि झोत आली पाण्याची, घेऊन जाणार सगळं. काय उपयोग, लोकांचे किती डबे असे वाहून गेले. आता तो एक डबा, इथे एक डबा लावायचा. हा असे टोटल आम्ही 5 डबे लावणार आहोत. 3 तर लावलेले, हा 4था लावला, अजून एक राहिला आहे. आणि सकाळी 6 वाजता येऊन
आम्ही चेक करणार. तर त्यावेळेला पाणी किती आहे, किती फोर्स आहे हे बघावं लागतं. पण धमाल आहे मग मित्रांनो, कोकणात हीच खरी ह्या सीझनला जबरदस्त धमाल आहे. मजाच वेगळी असते ती. तू दांडो घे रे. पडा नको. हडे हडेसून तू दांडो घे. पाणी नाही बोलतो, कमरभर पाणी नको त्या ठिकाणी गेलं असतो. चल हलणारच. शाबास. चल. हे बघा मित्रांनो, आता इथे आलो आहे आम्ही आणि समोर जी पाळं दिसत आहेत तिथे विलासने लावलं आहे. आता दगड ठेवायचे ते शोधतोय. तिथे आहेत दगड, पण त्याचं पाणी खदूळ झालं आहे त्याच्यामुळे दिसत नाही. तुझ्या बॅक साईडला पण आहेत मोठे मोठे दगड, मीठ ठेवलेले आहेत ते. आता दगड त्याच्यावर ठेवायचा म्हणजे पाण्याची झोत आली किंवा पाणी वाढलं, पाऊस वाढला तर ते वाहून जात नाहीत. म्हणजे सगळी मेहनत शून्य. खूप मेहनत आहे मित्रांनो, खूप मेहनत आहे. आता बघा काळोख पडत आला आहे सगळा आणि आमच्या व्हाळात आलो आम्ही. खतरनाक काम आलाच नाही ना. अरे बरा एक नंबर. चला तडे जाऊ नको, ह्या साईडने असो. तडे खोला. आणि कसलं आहे ते कदूळ झाला ना, शेती बितीचं पाणी येतं ना खाली. आमचा पाणी बघा सवाळाचं. चल.